वेलकम आहे तुमचं आपल्या एक नवीन लर्निंग सीरीजमध्ये. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत की एंजल वनमध्ये IPO कसा अप्लाय करायचा. ठीक आहे, त्याच्यासाठी सर्वात आधी तुम्हाला जायचं आहे तुमच्या एंजल वन ॲपमध्ये गेल्यावरती तुम्हाला एंजल वन आपला ॲप लॉग इन करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसत असतील स्टॉक्स, FNO आणि म्युच्युअल फंड्स. ठीक आहे, तर तुम्हाला स्टॉक्सवरतीच क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. इथे बघा तुम्हाला IPOचा एक टॅब दिसतो आहे. ठीक आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्यावरती क्लिक केल्यानंतर जे पण करंटमध्ये जे ओपन असतील IPO, ठीक आहे, ते सर्व तुम्हाला इथे दिसणार आहे. ठीक आहे, आणि जे अपकमिंग असतील ते तुम्हाला या अपकमिंग लिस्टमध्ये खाली दिसणार आहे. ठीक आहे, चला तर आपण बघूया की एक पर्टिक्युलर IPOला कसं अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही पाहिलं श्री तिरुपती बालाजी, ठीक आहे, हा एक मेन बोर्ड IPO आहे. ठीक आहे, सपोज जर मला याला जर अप्लाय करायचं असेल तर याच्यासाठी प्रोसेस काय असेल. ठीक आहे, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे की त्या श्री तिरुपती बालाजीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ठीक आहे, तुम्हाला इथे कंपनी दिसून जाईल कोणत्या कॅपची आहे. ठीक आहे, स्मॉल कॅप, लार्ज कॅप या मिड कॅप. ठीक आहे, कंपनी काय करते, पॅकेजिंग वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर इन्व्हेस्टर टाईप दिलेला आहे, रिटेल HNI. ठीक आहे, तो आपण रिटेलर राहू द्यायचा. त्याच्यानंतर बीड प्राईस दिलेली आहे, त्याच्यानंतर लॉट साईज दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही खाली जर स्क्रोल केलं याच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट एका लॉटसाठी किती आहे आणि मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट 13 लॉटसाठी किती आहे ते सर्व काही इथं दिसतं. ठीक आहे, त्याच्यानंतर खाली जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे, IPO ओपन कधी झालेला आहे, क्लोज कधी होणार आहे, अलॉटमेंट कधी होणार आहे आणि लिस्टिंग कधी होणार आहे. ठीक आहे, ओव्हरऑल इथे डेट्स वगैरे तुम्हाला दिलेला आहेत सर्व. ठीक आहे, त्याच्यासाठी आता काय करायचं आहे, आपल्याला कंपनी IPOला अप्लाय करायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जायचं आहे खाली अप्लाय नावमध्ये. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर टाईप रिटेलच राहू द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती लॉट्स अप्लाय करायचे आहे तेवढे तुम्ही लॉट्स इथून सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आपली एक लिमिट जी आहे, मॅक्झिमम लॉट्सची लिमिट्स आहे ती 13. ठीक आहे, 13 पर्यंत तुम्ही किती पण लॉट्स अप्लाय करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बेड प्राईजमध्ये काहीही मुवमेंट करायची नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फक्त सिम्पल तुम्हाला खाली येऊन या एंटर UPI ID मध्ये तुमचा UPI ID, ठीक आहे, गुगल पेचा या फोनपेचा, ठीक आहे, तो प्लेस करायचा आहे आणि व्हेरीफाय UPI म्हणायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं नाव तिथे शो होऊन जाईल. त्याच्यानंतर फक्त सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, ॲप्लाय फॉर IPOवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर काय होईल, जसं तुम्ही IPOला अप्लाय करणार, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या एक UPI ॲपवरती एक रिक्वेस्ट येईल, पेमेंट रिक्वेस्ट. ठीक आहे, ती पेमेंट रिक्वेस्ट तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल की तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये तेवढा फंड, ठीक आहे, जेवढे तुम्ही लॉट्स अप्लाय केले असतील तेवढा फंड तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये लॉक्ड होऊन जाईल. ठीक आहे, आणि जर सपोज जर तुम्हाला अलॉटमेंटच्या दिवशी जर अलॉटमेंट जर भेटली, ठीक आहे, अलॉटमेंट कधी होणार आहे, 10 तारखेला. ठीक आहे, जर 10 तारखेला जर अलॉटमेंट जर झाली तर जे ब्लॉक झालेले पैसे आहेत ते डिडक्ट होतील, डेबिट होतील. आणि जर सपोज जर तुम्हाला अलॉटमेंट नाही झाली, ठीक आहे, तर नेक्स्ट 1 या 2 डेजमध्ये ते अनब्लॉक होऊन जातील. त्याच्यानंतर ते तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही एंजल वनमध्ये IPO अप्लाय करू शकता. ठीक आहे, थँक्यू.